Hello, dear friends. Today we will talk about a very famous poem entitled My Grandmother's House. माझ्या आजीचं घर असं ह्या कवितेचं शीर्षक आहे and it is written by a very famous and legendary poetess in Indian writing in English, that is Kamala Das. As you already know, this poem is in unit number 2, the first poem that we are going to learn. So let us talk about the poem. Friends, first of all, we will know about the poet. कवयित्रीबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. कवयित्रीचं पूर्ण नाव आहे कमला सुरैया दास. कमला सुरैया दास. Maybe you are surprised how Kamla and Das, Kamla and Suraya is there because of interreligion marriage. This is Kamla Suraya, then Das. So uh, that is the lifespan. This is the lifespan of the writer. She published her work as कमला दास. जरी तिचं नाव हे कमला सुरैया असं असलं तरी कमला सुरैया किंवा कमला सुरैया दास असं असलं तरी त्यांनी त्यांचं वर्क जे आहे, त्यांच्या पोएट्रीज ज्या आहेत, ते ज्यांच्या ऑटोबायोग्राफी सुद्धा आहे यांची. ऑटोबायोग्राफीचं नाव आहे माय स्टोरी, व्हेरी फेमस ऑटोबायोग्राफी. अँड इट इज अ माइलस्टोन. इट इज अ माइलस्टोन फॉर फेमिनिस्ट रायटर्स, स्त्रीवादी रायटर्ससाठी, स्त्रीवादी भूमिका असणाऱ्या लोकांसाठी ही एक माइलस्टोन समजल्या जाणारी अशी ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे. सो शी पब्लिश्ड हर वर्क as Kamala Das. Next thing is that her grandmother and mother were poets. तिची आजी आणि तिची आई ह्या दोघे जणी कवयित्री होत्या. मल्याळम ह्या लँग्वेजमध्ये त्या कविता रचायच्या आणि हाच वारसा जो आहे आजीच्या लिखाणाचा, आईच्या लिखाणाचा, हा ह्या कमला दासला मिळालेला आहे. आणि तिची जी इन्स्पिरेशन आहे ती घरातूनच इन्स्पिरेशन मिळालेली आहे. शी बिगॅन रायटिंग पोएट्री इन अन अर्ली एज. लहान वयातच तिने कविता लिहायला सुरुवात केली. अँड हर फेमस वर her poems were so famous, and that is why she had been awarded by a very prestigious award called साहित्य अकादमी अवॉर्ड. 1985 ला साहित्य अकादमी नावाचा एक प्रेस्टिजियस फेमस असा अवॉर्ड आहे आपल्या भारतामध्ये. जवळपास हा 22 ते 23 लँग्वेजेसला अवॉर्ड दिला जातो दरवर्षी. तर शी गॉट साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर रायटिंग पोएट्री. Now let us come to know about Kamala Das. Kamala Das is known for her forthrightness, direct voice. Kamala Das is known for the direct voice. फार कमी लोक असतात, फार कमी रायटर लोक असतात की जे डायरेक्ट किंवा तोंडावर बोलण्याची हिंमत ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे कमला दास ही कवयित्री आज आपण जिच्याविषयी शिकणार आहोत. अ पोएट्री डील्स विथ विमेन्स इश्यूज आणि फिमेल सेक्शुअलिटी. स्त्रियांच्या ज्या इश्यूज आहेत, स्त्रियांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर भाष्य करणारी ही कवयित्री आहे. तिच्या कविता ज्या आहेत ह्या त्यावर भाष्य करणार आहेत. ही कविता माय ग्रँडमदर्स हाऊस ह्या कवितेमध्ये सुद्धा कवयित्रीने तिच्या व्यथा मांडलेल्या आहेत. तिच्याच नाही तर अन्य स्त्रियांच्या सुद्धा ह्या व्यथा मांडलेल्या आहेत, जरी ही ऑटोबायोग्राफिकल पोएम असली तरी. इन्फ्लुएन्शियल वर्क इन इंडियन इंग्लिश पोएट्री. कमला दास
has a very strong role, a very strong, what we call the spot place in Indian English poetry. And she has been labeled as the mother of modern English poetry by the Times. The Times नावाचं वृत्तपत्र समूह आहे, यू ऑलरेडी नो. आणि द टाइम्स हा वृत्तपत्र समूह ह्या कमला दासला एक पदवी दिलेली आहे, आणि ती पदवी म्हणजे मदर ऑफ मॉडर्न इंग्लिश पोएट्री, आधुनिक इंग्रजी कवयित्रीची जननी असं तिला पदवी दिलेली आहे ह्या कमला दासला. आपण वळूया दुसऱ्या स्लाइडकडे. Now in the last slide we came to know about the poet. Now in this we will know about the poem. थोडंसं पोएम बद्दल जाणून घेऊया 2-3 स्लाइड मध्ये, नंतर मग पोएम कडे वळूया. This poem has been written in the memory of her grandmother with whom she had spent her childhood. Now this is the poetry the poetess wrote about her grandma. तिची जी आजी आहे त्या आजीच्या आठवणीसाठी म्हणून ही कवयित्रीने कविता लिहिलेली आहे. अँड वन कॅन कॉल इट ॲज ऑटोबायोग्राफिकल पोएम. आत्मचरित्रात्मक कविता असं सुद्धा आपण या कवितेला म्हणू शकतो, कारण लहानपणीच्या आठवणी ह्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत कवयित्रीने. फर्स्ट appeared in Kamala Das' first anthology of verse titled Summer Time in Calcutta in 1965. So, in 1965, there was a book published by Kamala Das, and Kamala Das, the name of the book, the title of the book is Summer Time in Calcutta. Summer Time in Calcutta नावाची एक बुक पब्लिश झाली कमला दास यांची 1965 ला, आणि त्या कवितेच्या त्या बुकमध्ये कमला दास यांनी ही कविता जी आहे ती छापून आणलेली आहे. इट इज ऑल्सो अन ऑटोबायोग्राफिकल पोएम इन विच द पोएट्स लॉंगिंग फॉर हर पॅरेंटल हाऊस इन मलबार. मलबार नाव ऐकलेलं असेल तुम्ही सगळ्यांनी. पॅरेंटल हाऊस म्हणजे तिच्या पॅरेंट्सचं हाऊस, तिच्या आजीचं घर जे आहे, वडिलोपार्जित घर, हे मलबारमध्ये आहे. आणि तिला वाटते की तिथं आपण जावं, तिथं आपण राहावं, तिची डिझायर, तिची इच्छा, ती शी लॉंग्स फॉर दॅट. म्हणून ही ऑटोबायोग्राफिकल पोएम आहे, मी आधीच सांगितलं होतं. शी रिमाइंड्स अँसेस्ट्रल हाऊस. अँसेस्ट्रल म्हणजे पूर्वजांचा हाऊस, अँसेस्ट्रल म्हणजे पूर्वजांचं. शी रिमाइंड्स अँसेस्ट्रल हाऊस वेअर शी हॅड रिसिव्ड इमेन्स लव्ह अँड अफेक्शन फ्रॉम हर ग्रँडमदर. तिच्या आजीकडून जे तिला प्रेम मिळालं, कुठल्या घरी, तर पूर्वजांच्या घरी, म्हणजे माहेरी, ते प्रेम ती मिस करते. तो लव, तो अफेक्शन, तो अटॅचमेंट ती मिस करत आहे, आणि म्हणून ती ही कविता लिहित आहे. लेट अस कम टू नो अबाउट द पोएम अगेन. It reveals the poet's painful, unfulfilled desire to visit her grandmother's house, to which she is deeply and emotionally attached. ह्या कवितेमध्ये कवयित्रीला वाटते की मी माझ्या माहेरच्या घरी जावं. शी इज ॲक्च्युअली इमोशनली अटॅच्ड टू दॅट पर्टिक्युलर हाऊस, पॅरेंटल हाऊस. पोएट इज शॉक्ड to learn that the house is all in ruin after the death of her grandmother. After the death of her grandmother, the house is totally collapsed. There is no one, no person in the house. ग्रँडमदरच्या, तिच्या आजीच्या मृत्यूनंतर घराची दुर्दशा झालेली आहे, आणि हे ऐकून तिला खूप धक्का बसतो. शी इज शॉक, शी इज टोटली शॉक्ड. A death like silence reign in grandmother's house, that has been what we call the emancipation, one can call.
प्रगटीकरण म्हणूया. द डेथ लाईक सायलन्स रेन इन हर ग्रँडमदर्स हाऊस. आता त्या घराची जी सिच्युएशन आहे ही डेथ लाईक सायलन्स, पूर्ण टोटल सायलन्स आहे, मरणासारखी शांतता आहे, मरण शांतता असं म्हणू आपण या, अशी सिच्युएशन झालेली आहे. As far as the intensity of her grief is suggestively conveyed by the ellipses in the form of a few dots in this section of the poem. या कवितेमध्ये आपण जेव्हा कविता वाचू तेव्हा तुम्हाला इलिप्सेस म्हणजे डॉट 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 अशा प्रकारे दिसेल. ते इलिप्सेस म्हणजेच कवयित्रीचं दुःख आहे की जे शब्दामध्ये ती व्यक्त करू शकत नाही. जेव्हा आपण एखादी भावना शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही तेव्हाच तिथं थांबून जातो, तेव्हा सुन्न होतो. अँड धिस ग्रीफ हॅज बीन रिव्हील्ड, हॅज बीन एक्सप्रेस्ड इन दिस पोएम थ्रू डॉट डॉट डॉट. दॅट इज व्हॉट वी कॉल इलिप्सेस. त्याला इलिप्सेस असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. इट वॉज हर disenchantment with her loveless marriage that reminded her of her grandmother's pure and unselfless love. Now, what is the difference in between the life before marriage and the life after marriage? When she was unmarried, she got love, she got affection, she got attachment from parents, from grandma. But after marriage, after she left her parents' home, she totally abandoned all this. And that is why she is reminding, she is longing, she has desire to get that pure and selfless love by grandmother. And that is why the title of this poem is My Grandmother's House. I hope you are getting it. Let us come to know again about the poem. अजून आपण पोएम बद्दल थोडंसं जाणून घेऊया. पोएम सुरू करण्यापूर्वी हे बॅकग्राऊंड जाणणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. The poet has also used the similes. Similes. Simile म्हणजे उपमा अलंकार. पोएम मध्ये उपमा अलंकार खूप मोठ्या प्रमाणात यूज केले गेलेलं आहे. जसं की ब्रूडिंग डॉग टू शो हर इनएबिलिटी टू पे अ व्हिजिट टू हर ग्रँडमदर्स हाऊस. म्हणजे ती सिच्युएशन जी आहे ती एक दरवाजाजवळ झोपलेल्या कुत्र्यासारखी झालेली आहे की जी कुठं बाहेर जाऊ शकत नाही, त्याला दरवाजाजवळच राहावं लागतं, दरवाजाजवळ बांधून राहावं लागतं. She has also used suggestive visual imagery of blind eyes of the windows and the frozen air to convey the idea of the death and desperation. ह्या कवितेमध्ये जसं उपमा अलंकाराचा वापर झाला तसंच इमॅजरी नावाचा एक लिटररी डिव्हाइस आहे त्याचा सुद्धा वापर झाला. तर इमॅजरी म्हणजे काय ते थोडंसं, उपमा अलंकार म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची उपमा हे दुसऱ्यासोबत करणे, दुसऱ्या डिसिमिलर व्यक्तीशी किंवा वस्तूशी करणे आणि त्यामध्ये लाईक किंवा ॲज च्या माध्यमातून जर आपण तुलना करत असू तर त्याला उपमा अलंकार असं म्हणतात. आणि हिअर इमॅजरी मीन्स एखादी रायटिंग आहे की चवीच्या माध्यमातून किंवा एखाद्या दृश्याच्या माध्यमातून, एखाद्या साऊंडच्या माध्यमातून एका पर्टिक्युलर वस्तूची किंवा पर्टिक्युलर गोष्टीची जर इमेज क्रिएट होत असेल आपल्या मनामध्ये, रीडरच्या मनामध्ये, तर दॅट कॅन बी कॉल इमॅजरी. तर त्याला इमॅजरी असं म्हणूया. जसं की फॉर एक्झाम्पल एक इमॅजरी मी आत्ता सध्या क्रिएट करतोय व्हर्बली. एक राजमहाल आहे, राजमहालामध्ये एक राजा बसलेला आहे, त्याचे प्रधान बसलेले आहेत, राजा आदेश देत आहे, न्यायनिवाड करत आहे. हे जेव्हा आपण आत्ता ऐकलं, मी जे सांगितलं, तर पटकन आपल्या डोक्यामध्ये राजमहालाची सीन आली, राजा समोर बसल्याची सीन आली, मंत्री बसल्याची सीन आली. दॅट इज कॉल्ड इमॅजरी. याला इमॅजरी असं म्हणतात. ओके, तो ब्लाइंड आईज ऑफ द विंडोज अशी एक इमॅजरी तयार केली गेलेली आहे, याबद्दल मी अजून पुढे बोलणार आहे. So Das is very well known for focusing on the hypocrisy of marital life and the hollowness of patriarchal society. Hypocrisy म्हणजे ढोंग. This is hypocrisy. Hypocrisy means ढोंग.
अ, लग्नानंतरची जी लाईफ आहे, वैवाहिक लाईफ आहे, त्याच्यामधलं ढोंग यावर फोकस केलेला आहे ह्या कवितेमध्ये. किंवा दास इज व्हेरी वेल नोन फॉर दिस. दास ही यासाठी जाणली जाते. हॉलोनेस म्हणजे पोकडपणा. अ पॅट्रियार्कल सोसायटी. पॅट्रियार्कल म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती, पुरुष प्रधान संस्कृती असलेला अ, काय म्हणू, समाज, यावर अटॅक करण्याचं काम दास यांनी केलेलं आहे. सो लेट अस नो अबाउट दिस, ऑल दिस. सो लेट अस स्टार्ट द पोएम. आता आपण कवितेला सुरुवात करूया. मी दोन दोन लाईन्स घेतलेल्या आहेत कवितेच्या, आणि कविता जी आहे ती नॅरेट करायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा आपण कविता पूर्ण वाचून घेऊया. ओके. देर इज अ हाऊस नाउ फार अवे वेअर वन्स आय रिसीव्ड लव. दॅट वुमन डायड. The house we drove into silence. Snakes moved among books. I was then too young to read, and my blood turned like cold like the moon. How often I think of going there to peer through blind eyes of windows, or just listen to the frozen air. Or in wild despair, pick an armful of darkness to bring it here to lie behind my bedroom door like a brooding dog. You cannot believe, darling, can you, that I lived in such a house and was proud and loved? I, who have lost my way and beg now at strangers' doors to receive love, at least in a small change. मित्रांनो, जर तुम्ही इमोशनल असाल, तुम्ही जर भावनिक असाल, तर ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल. Let us see what the poetess says in this poem. What message she wants to give. First of all, you should know that it is autobiographical poem. ही आत्मचरित्रात्मक कविता आहे. कवयित्रीने स्वतःच्या वेदना कवयित्रीने स्वतःच्या आठवणी ह्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. सो शी सेज, देयर इज अ हाऊस नाउ फार अवे. एक घर आहे की जो खूप दूर आहे. देयर इज अ हाऊस नाउ फार अवे वेअर वन्स आय रिसीव्ड लव. खूप दूर अंतरावर एक घर आहे की जेथे मला प्रेम मिळालं. वेअर आय वन्स रिसीव्ड लव. डॉट 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 डॉट. नाउ these आर द इलिप्सेस. इथं तिच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, बट शी कॅन नॉट एक्सप्रेस्ड. जेव्हा मनुष्य सुन्न होतो ना, तेव्हा दॅट टाइम वी कॅन नॉट एक्सप्रेस. आणि व्हेनेवर वी यूज इलिप्सेस, डॉट 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 डॉट, तिथं आपल्याला खूप काही एक्सप्रेस करायचं असते, पण आपण एक्सप्रेस करू शकत नाही शब्दामध्ये. दॅट टाइम एलिप्सेस आर युज्ड. सो कवयित्री म्हणते की खूप अंतरावर एक घर आहे की जेथे कधीतरी मला प्रेम मिळालं. दॅट वुमन डायड. ज्या व्यक्तीकडून मला प्रेम मिळालं, ती व्यक्ती, ती वुमन म्हणजे कोण असेल? ऑब्विसली ग्रँडमदर, तिची आजी. शी इज डेड, म्हणजे मरण पावलेली आहे ती. दॅट वुमन इज डेड. नाव ती पुढे म्हणते की द हाऊस विड्रॉ इन टू सायलेन्स. तो जो घर आहे तो आता टोटली सायलेन्स झालेला आहे, सायलेंट झालेला आहे, शांत झालेला आहे. का? कारण तिथं कोणीच राहत नाही. मग तिथं कोण राहतात? स्नेक्स मूव्ड अमंग बुक्स. तिथं आता साप राहतात, कारण तो आता खंडर झालेला आहे. तो घर आता घरासारखा राहिलेला नाही. आय वॉज देन टू यंग टू रीड. तिथे ज्या बुक्स आहेत ना, आता त्या बुक्स वाचण्यासाठी मी खूप लहान होती तेव्हा. अँड माय ब्लड टर्न्ड कोल्ड लाईक द मून. आणि
मी माझ्यामध्ये खूप डिझायर आहे, खूप इच्छा आहे, मला खूप वाटते की तिथं जावं आणि मी त्या बुक्स वाचावं, बट आय कॅन नॉट, आय कॅन नॉट. माझं रक्त सुद्धा गोठलेलं आहे, थंड झालेलं आहे चंद्रासारखंच. मी तिथे जाऊ शकत नाही. दॅट इज हर लॉंगिंग, हर डिझायर. Let us turn towards the next slide. How often I think of going there? मी कितीतरी वेळेस विचार करते की मी तिथं जाईन. तिथं म्हणजे कुठं? त्या घरी. To peer through blind eyes of windows or just listen the frozen air. आता this is actually imagery. ही imagery इथं यूज केलेली आहे. The poetess says की हाऊ ऑफन आय थिंक ऑफ गोइंग देअर. मी कितीतरी वेळेस विचार करते की मला तिथं जायचं आहे, तो घर बघायचा आहे पुन्हा एकदा. टू पिअर थ्रू ब्लाइंड आईज ऑफ विंडोज. ब्लाइंड आईज ऑफ विंडोज. ब्लाइंड आईज ऑफ विंडोज यासाठी म्हटलेलं आहे की कारण भरपूर दिवसापासून विंडोज बंद आहेत, त्यावर धूळ बसलेली आहे, म्हणून ब्लाइंड आईज. ब्लाइंड म्हणजे आंधळे ऍक्च्युली. मला त्या धूळ असलेल्या खिडकीतून एकदा डोकावून बघायचं आहे त्या घरात, किंवा कमीत कमी जस्ट लिसन द फ्रोझन एअर. फ्रीज होणे म्हणजे जमणे, फ्रीज म्हणजे स्तब्ध राहणे. फ्रोझन एअर, त्या घरामध्ये बंद असलेली हवा मला ऐकायची आहे, मला तिथं जायचं आहे, बट आय कॅन नॉट. सो पोएटेस लॉंग्स, द पोएटेस डिझायर्स टू गो देअर, टू सी फ्रॉम द विंडो, टू लिसन that frozen air which is in that particular house. Let us see in the next slide what she says. Or in wild despair. म्हणजे मी तर आता तिथं तिला जाऊ शकत नाही, हे तर व्यर्थ आहे. माझं असं विचार करणं सुद्धा व्यर्थ आहे की मी तिथं जाईन. आय कॅन नॉट गो देअर. देन व्हॉट कॅन आय डू? पिक एन आर्म फुल ऑफ डार्कनेस. पिक एन आर्म फुल ऑफ डार्कनेस. आर्मफुल, माझ्या बाहूमध्ये जेवढं डार्कनेस मिळेल. आता ते घर तर पूर्ण खंडर आहे, तिथं तर पूर्ण डार्कनेसच आहे, अंधार आहे. तो अंधार मी माझ्या बाहूमध्ये घेऊन इथं येईन. टू ब्रिंग इट हिअर, टू लाय बिहाइंड माय बेडरूम डोअर लाईक अ ब्रुडिंग डॉग. तो तो माझ्या बाहूमध्ये मी अंधार घेऊन येईन तिथला, त्या घरातला, त्या अँसेस्टरच्या घरातला, त्या पूर्वजांच्या घरातला, माझ्या पॅरेंट्सच्या घरातला. आणि तो मी कुठं ठेवणार? माझ्या बेडरूमच्या दरवाजाच्या जवळ, माझ्या बेडरूमच्या दरवाजाच्या मागे मी तो अंधार ठेवणार. तो तिथला अंधार ठेवणार. कशासारखा? तर लाईक अ ब्रुडिंग डॉग. एक पडलेला कुत्रा, निस्तेज कुत्रा, त्या कुत्र्यासारखं तो तिथं पडून राहील. अंधार, तिथली शांतता, तिथल्या आठवणी. नाउ दिस सिच्युएशन, हर सिच्युएशन इज लाईक अ ब्रुडिंग डॉग. का? बिकॉज दिस डॉग इज जस्ट क्लोज टू द डोअर अँड इट कॅन नॉट गो एनिवेअर. हा जो घरी बांधलेला जो कुत्रा आहे, हा कुठेही जाऊ शकत नाही, फक्त दरवाजाजवळ बसून राहणार आहे. अँड हर सिच्युएशन इज लाईक दॅट. ती तिची व्यथा मांडत आहे की माझी सुद्धा सिच्युएशन अशीच झालेली आहे. आय कॅन नॉट गो आउट ऑफ धिस हाऊस. हा ज्या घरामध्ये, आत्ताच्या सध्याच्या घरामध्ये जी माझी सिच्युएशन आहे, इट इज लाईक ब्रुडिंग डॉग. होप यू आर गेटिंग इट. ही जी समस्या आहे मित्रांनो, ही this particular problem is not the problem of only Kamala Das. This is the problem of each and every woman who is living in patriarchal society. पॅट्रियार्क सोसायटी, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीची व्यथा आहे ही. In the next lines she says, you cannot believe, darling, can you, that I lived in such a house, was proud and loved. आता दिस इज द सिच्युएशन यू कॅन नॉट बिलीव्ह डार्लिंग. एकतर वाचकांना म्हणू शकते किंवा तिच्या पतीला म्हणू शकते. बेसिकली मोस्ट ऑफ द चान्स आहे की ती तिच्या पतीला अशी म्हणत आहे की यू कॅन नॉट बिलीव्ह डार्लिंग, कॅन यू,
that I lived in such a house and was proud and loved. मी अशा घरी राहिलेली आहे की जिथं माझा स्वाभिमान जपला जायचा. मला गर्व आहे अशा घरी राहिल्याचा. अँड वॉज लव्ड, की जिथं मला प्रेम मिळालं. इट मीन्स दॅट ती म्हणते की तुला विश्वास होणार नाही की मी अशा घरी राहिलेली, अशा घरी मोठी झालेली आहे. ती अशी का बरं म्हणत असेल? बिकॉज शी इज नॉट गेटिंग दॅट प्राऊड, शी इज नॉट गेटिंग दॅट लव इन धिस करंट हाऊस. आत्ता सध्याच्या घरामध्ये तिला तो प्रेम, तो स्वाभिमान नाही मिळत आहे, तो अभिमान नाही मिळत आहे, ती इज्जत नाही मिळत आहे. दॅट इज वाय शी इज टॉकिंग लाईक दिस. In the last line, she says, I who have lost my way. आता माझी परिस्थिती अशी आहे की मी माझा मार्ग भटकलेली आहे. मार्ग भटकलेली आहे म्हणजेच मी तो घर आता नाही मला मिळू शकत. बिकॉज आय लेफ्ट दॅट हाऊस. प्रत्येक स्त्रीला भारतीय समाजामध्ये तिच्या आईवडिलांचं घर सोडून नवऱ्याच्या घरी, पुरुष प्रधान संस्कृती आहे, येऊन राहावं लागतं. नाऊ आय हॅव लॉस्ट माय वे. आता मी माझं मार्ग भटकलेली आहे. आणि बेग नाऊ ॲट स्ट्रेंजर्स डोअर. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी. अनोळखी लोकांच्या घरी, अनोळखी लोकांच्या दरवाजाच्या समोर राहून मी भीक मागत आहे. कशाचं? टू रिसीव्ह लव, की मला इथं प्रेम मिळेल म्हणून. ॲटलिस्ट इन अ स्मॉल चेंज. तेवढं नाही पण थोडंसं तरी. जेवढं माझ्या अँसेस्टरच्या घरी, जेवढं माझ्या ग्रँड मदर्स हाऊसमध्ये मिळालं तेवढं नाही, पण ॲटलिस्ट इन स्मॉल चेंज. दिस इज द longing for love, longing for attachment, longing for what we call the affection, which she shows in this particular poem. Let us revise all the poem. In this way, the poem ends. In the very first slide, we came to know about the poet. We have already known that the poet is very famous and she has got Sahitya Akademi Award. After that, we came to know about the poem, how poem is autobiographical, how poem is written in a um, book called Summertime in Calcutta in 1965. Uh, she desired to meet her grandma, but grandma is dead, and she uh, remembers that particular house, the grandmother's house, we can call. Then after we came to know about the poem, that how uh, there was a house, but now the house is ruined. The grandmother is also dead. The books are also no use because snakes and all that is there, and the total house is gone. She thinks to go there. She wants to see from the window. She wants to feel that air. Though she is not able to go there, she wants to get darkness from that particular house and bring it in her home. And she says that you cannot believe how much that love I got from my house, my parents. And ultimately, at last, she says, I have lost my way and beg at stranger's house to receive love, which is not more, but very small, which I can get at stranger's door. In this way, the poem ends. I hope you got the central idea of the poem. Go through the poem, read the poem, and analyze, try to analyze the poem on your own way. And if there is any difficulty, uh, please ask me. You can ask your queries, your problems, your questions in comment box, or we have also WhatsApp group. You can ask that too. With this, we stop here. Thank you very much for your kind attention.